हे हाय हॅलो नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. त्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि तुम्ही बघू शकता हा गॅस ओटा तोडण्यात येतो आहे कारण की हा बिल्डरने दिला होता आणि हा मस्तपैकी होता. हा कोटामध्ये जो असतो ना तो स्लॅब होता पूर्ण हा, पण मला तो नको होता कारण की किचनमध्ये काळा कलरचा गॅस ओटा असणं हे अशुभ मानलं जातं आणि गृहिणीसाठी ते ठीक नसतं. पण भरपूर जण बसवतात, काही हरकत नाही आहे. आणि आमचं जे किचन आहे ते वायव्य दिशेला येतं, तर त्याच्यामुळे म्हटलं नको आपण व्हाईट कलरचाच आपण कॉर्ड्स वगैरेच बसवू. आणि आता नवीन फॅशन पण खूप चालू आहे. तुम्ही बघू शकता फर्निचरच्या आधी आणि कलर देण्याच्या आधी हे घर असं होतं. पूर्ण वॉश केलेलं आहे मी अजून, तरी पण बघू शकता मी ही छोटी बाल्कनी आहे, मास्टर बेडची आहे, इकडून असा एरिया दिसतो. तर असा आता तो गॅस ओटा तोडून त्या खाली असा मस्तपैकी त्याला थोडासा आधार म्हणून थोडं कडप्पे लावण्यात आलेलं आहे. कारण की कॉर्ड जो असतो तो खूप नाजूक असतो, त्याच्यावर जर वेट आला तर तो कधीही तुटण्याची शक्यता असते. आपण कधी ओझं वगैरे म्हणजे जसं आपण जास्त भांडी वगैरे ठेवली वगैरे तुटण्याची पुढे भविष्यात शक्यता असते की त्याला तडा जाऊ शकतो. म्हणून हे सगळं असं आम्ही पहिलेच अरेंजमेंट करून घेतलं होतं आणि म्हणून खालून कडप्पे लावण्यात आलेले आहेत. आणि आता इकडचं गॅस ओट्याचं काम संपलं आणि लगेच इकडे आमचं POPचं काम चालू होतं. हॉलमध्ये आम्ही POP करत होतो आणि ह्या लोकांसाठी आम्ही चहा घेऊन आलेलो होतो. तर त्यांना म्हटलं तुम्ही ते काम सोडा, आता थोडंसं स्टॉप करा आणि पहिलेच चहा पिऊन घ्या. कारण की चहा पिल्याने जी एनर्जी येते ना ती भयंकर मस्त असते. आणि नाश्ताही घेऊन आलेलो होतो कारण की जोपर्यंत आपण ह्या लोकांना चहा नाश्ता वगैरे वेळेवर देत नाही तर तोपर्यंत आपली कामं कशी पटापट होणार. म्हणून त्यांनाही जीव लावणं तेवढंच गरजेचं असतं आणि घरामध्ये तेवढंच वास्तू कधीही तथास्तू म्हणत असते. म्हणून आपण घरामध्ये नवीन घरात तरी किरकिर वगैरे त्या लोकांची भांडणं, त्यांना रागवणं बोलणं कधीच करायचं नाही मैत्रिणींनो. आणि त्यांना प्रेमाने घेऊन सगळं काही वस्तू सांगायच्या. तर प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की माझं एक छोटंसं घर असावं, छान घर असावं. आणि तेही माझं पण होतं. माझं सासरी पण खूप छान घर आहे, मोठं घर आहे आमचं पण तरीसुद्धा आम्ही इथं सिटीमध्ये इंदोरमध्ये राहतो आहे. तर म्हटलं आपलाही एक फ्लॅट असावा. त्याच्यामुळे फ्लॅट आता घेतलेला आहे. आणि हे जे दादा आहेत ना, इंजिनियर दादा आहेत, त्यांना मी हळद नाही कुंकू वगैरे लावला, पूजा केली त्यांची. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे जे प्लाय वगैरे असतं, जी मशिनरी असते ना तिचीही पूजा केली. कारण की जोपर्यंत आपण ते मशीनची पूजा करत नाही, प्लायची पूजा करत नाही ना, तोपर्यंत घरामध्ये फर्निचरचं काम स्टार्ट करायचं नसतं. म्हणून ते दादा म्हटलं की आम्ही पहिले ह्या सगळ्या सामानांची पूजा करतो, तुम्ही पण या. तर आम्ही सगळं सामान जसे लाडू म्हणजे पेढे वगैरे आणि थोडेसे फूल, हार, दिवा, बत्ती आणि आणि असा घराला एक छानसा हार आणि अशी रांगोळी वगैरे काढून घेतली होती छोटीशी, म्हणजे छान पूजा करून घेतली. आणि जी मेन पूजा आपली घरातलं पूर्ण फर्निचर होऊन जाईल ना, तर तेव्हा आम्ही वास्तुपूजा करणार आहे. जे सगळे आपले मित्रमंडळी बोलून मस्त प्रॉपर करायचं आहे. घरी येत नाही तोपर्यंत मुलाने दूध सांडलं होतं, ते पूर्ण साफ केलं आणि पुन्हा मग अजून घरातले कामं वगैरे आवरले आणि इकडे परत आलो. कारण की ते वॉश बेसिन वगैरे बसवायचं होतं. तर ते म्हणत होते नळाची फिटिंग तुम्हाला कोणत्या याला करायची. कारण की बघा, फर्निचर जेव्हा आपण करतो ना मैत्रिणींनो, तेव्हा आपल्याला नळ फिटिंग, लाईटिंग फिटिंग आणि आपण कुठल्या एरियामध्ये कुठलं फर्निचर बनवणार हे आपल्याला पहिलेच आपल्या डिसाईड पाहिजे ना. नाहीतर नंतर खूप गडबड होते आणि त्याच्याने काय होतं ना, भरपूर सारे प्रॉब्लेम होतात आणि तुटफूट जास्त होते आणि त्याच्यात आपला पैसा आणि वेळ दोन्ही जातं. त्याच्यामुळे पहिले तुम्ही एक डिसाईड करून घ्या की ह्या प्रॉपर जागी मला इथं कबड बनवायचं आहे, इथं मिक्सर ठेवायचं आहे किंवा इथे माझा बेड येणार आहे. आणि किचनमध्ये सुद्धा आम्ही इथं बघताय तुम्ही पूर्ण फरशी जी असते ना, जी स्टाईल ती पूर्ण लावून घेतलेली आहे, जेणेकरून कधी म्हणजे पाण्याचं असं ओलावा येणार नाही. आणि त्याच्यावर आपण फर्निचर बनवणार म्हणजे आपण ट्रॉल्या वगैरे बनवणार आहे, तर त्याच्यामध्ये असं ओलावा लागतोच कारण की तिथं सिंक वगैरे असतं म्हणून. आणि तिकडे आमचं बाहेर वॉश बेसिन पण आहे, वॉशिंग मशीनचं पण मशीन पण आहे. तर ओलावा वगैरे भिंतींना खूप येतो, मग कलर पण खराब होतो आणि तिथं आपण साफसफाई करू शकत नाही कारण की ऑलरेडी आपण इकडे ट्रॉल्या बनवलेल्या असतात. म्हणून त्याच्यासाठी मी पहिलेच असं छानपैकी मस्तपैकी अशी स्टाईल वगैरे गॅस ओट्याच्या खाली लावून घेतल्या. तुम्ही पण नक्की लावून घ्या आणि गॅस ओटा असा थोडासा ना कडप्पे वगैरे घालून त्याला स्ट्रॉंग बनवा, कारण की कधी तो तुटण्याची वगैरे शक्यता नसते. तर हे आता मुलं बघताय ना तुम्ही, पूर्ण एकदम छान फेविकॉल वगैरे लावून ह्या सगळ्या शीट्स ज्या असतात ना, त्या प्लायला लावून घेत आहे त्याच्या व्हाईट कलरच्या जे मधून ज्या असतात ना त्या. आणि त्याच्यानंतर लॅमिनेटसुद्धा आम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यात तेवढ्यातच ते एक जे आपलं पॉलिशिंग वगैरे करतात ना गॅस ओट्याला आणि फिनिशिंग देतात व्यवस्थित, तर ते दादा आलेले होते. त्यांनी बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग दिलेली आहे,
खूप छान. आणि हे बेसिनसुद्धा मी जे बिल्डरने दिलं ते चेंज करून मी आपल्या स्वतः विकत आणून हे बेसिन सिंक जे आहे भांडे घासण्याचं ते मी लावलेलं आहे. आणि इकडे बघू शकता विंडोसुद्धा किचनची काढून घेतली होती, कारण की मला गॅसवर थोडं हाईट पाहिजे होती, कारण की माझी हाईट 5'4" आहे, तर थोडीशी हाईट त्याची कमी येत होती. म्हटलं मग ठीक आहे, ते काढून वगैरे व्यवस्थित एकदाच जे काही काम असतं ना ते एकदाच होतं, त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा त्या कामाला पैसे पण जातात, वेळ पण जातो. आणि म्हटलं नाही, मी एकदाच सगळं कामं व्यवस्थित करणार आहे. म्हणून आम्ही ती खिडकी वगैरेची जी हाईट आहे ती थोडी म्हणजे ती खिडकी काढली, कारण की गॅसवर थोडं वरती आल्यामुळे ती जास्तच ती खिडकी खाली येत होती. म्हणून म्हटलं काढून घेऊ. तिथे 2-3 विटांचं असं 2 विटं टाकून बांधकाम पुन्हा खिडकी व्यवस्थित करून घेतली आम्ही. कारण की घरामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण फिटिंग वगैरे, मला मिक्सर कुठे पाहिजे, मला माझे जे बेडजवळ जे काही 2 काही आपले मोबाईल वगैरे चार्जिंग लावायचे असतात, लॅम्प लावायचा असतो, किंवा आपल्याला काही असं जे काही इलेक्ट्रिक वस्तू काही लावायचे असलं तर आपल्याला पाहिजे बोर्ड वगैरे, म्हणून बेडजवळ मी करून घेतलेलं होतं. तिथेच माझं ड्रेसिंग टेबलही येणार होता. ते बघू शकता POP वगैरे व्यवस्थित झालेली आहे. आणि त्यांनी अशा हे ज्या वायरी वगैरे ह्या फॅनसाठी सोडलेले आहेत हे. आणि इथे लाईट पण आम्ही लगेच घेऊन आलो होतो. आणि इथे छोटे लाईट, मोठे लाईट जे काही आपल्याला आवडतात त्या पद्धतीचे छान असे बसून घेतलेले आहे. आणि हे जे दादा आहे ते आमचे इलेक्ट्रिक जे काही आहे वायरिंग वगैरे लाईटचे ते काही सगळं फिनिशिंग वगैरे, म्हणजे लाईट कुठे घ्यायचं, काय घ्यायचं ते करत होते. तर घरी आली, पुन्हा स्वयंपाक वगैरे बनवला. छान असं कच्चं भरीत जे आपल्याकडे बनतं ना महाराष्ट्रामध्ये ते बनवलेलं होतं. आणि मस्तपैकी ताव मारला त्याच्यावरती. छान असं भाकरीचं खाल्लं, जेवणं वगैरे झाली, भांडी आवरली. पुन्हा मला यायचं होतं इकडेच पुन्हा, कारण की इकडे ना कामाला आलेले होते. कारण की ना आमच्या घरामध्ये ना थोडंसं जो काही आमचा मास्टर बेड होता ना तिथल्या ज्या स्टाईल असतात ना खालच्या, तर त्यांना तडा गेलेला होता 1-2 ठिकाणी. तर मी म्हटलं नाही, ते चेंज करून घेऊ आपण. आणि हे सगळं बिल्डरकडनं होतं, आम्हाला काही त्याच्यात खर्च नव्हता. पण म्हटलं आता जोपर्यंत आपला कॉट तिथे टाकला जात नाही आहे तोपर्यंत आपण हे चेंज करू शकतो. जर एकदाचा कॉट तिथे टाकला तर नंतर ते काढणं शक्य नसतं. म्हणून तर मग ते केलं. त्याच्यात तेवढ्यात लगेच पार्सलवाल्याचा फोन आला की तुमचं मॅडम पार्सल आलेलं आहे. पुन्हा मी घरी आली, इकडे जिथे आम्ही रेंटने राहतो तिथे. आणि मग हे मला घेऊन आले होते. आणि यांनी आता पार्सल ते ओपन करताय. आता याच्यात बघू शकता तुम्ही काय आलेलं असेल. तर याच्यात आलेला आहे आपला सागवानी मस्तपैकी उंबरठा, जो मला खूप दिवसापासून हौस होती मैत्रिणींनो माझ्या घराला असायलाच पाहिजे. कारण की मी खूप सारे व्हिडिओ बघत होती. आणि आपण जेव्हा रेंटच्या रूममध्ये राहतो आणि आम्ही यांचं कसं BSFमध्ये असल्यामुळे क्वार्टर वगैरे असतात, तिथे आपण ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. मी उंबरठा पूजन करायची, पण तिथे मार्बल फरशी असते, तिच्यावरच करायची, तिथेच दिवा वगैरे लावायची. तर त्याच्यामुळे पण आता स्वतःच्या घर असल्यानंतर असं छान उंबरठा माझ्या घराला असावा असं मला वाटतं. कारण की उंबरठा ना एक घरामध्ये जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं एक साधन असतं. म्हणून हे सगळं साहित्य त्या उंबरठ्यासोबतच आलेलं होतं. तुम्ही बघू शकता एक हे रोज वॉटर आहे, त्याच्यानंतर हे गोमूत्र आहे, शुद्ध गाईचे गोमूत्र आहे, त्याच्यानंतर हे गंगाजल आहे. अशा पद्धतीचं जो काही सामान आपण असं उंबरठ्याखाली टाकून जर उंबरठा पूजन केलं तर खूप छान असतं. आणि हे 5 रत्न होते, त्याच्यानंतर त्याच्या पिंक कागदामध्ये चांदीची तार होती. आणि हे ओम दुर्गा यंत्र होतं. तर तुम्ही बघू शकता याचं सगळं त्यांनी तिकडनंच पाठवलेलं होतं. आणि ही आहे अशी पट्टी जी आपल्याला उंबरठ्याखाली टाकायची असते आणि त्याच्यानंतर उंबरठा बसवायचा असतो. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण हे सगळं पूजन करू, पण आत्ताच नाही करायचं, कारण की फर्निचरचं काम चालू आहे, माती वगैरे सगळी पडते आणि उंबरठा खराब होईल. आणि ही सगळ्या नद्यांची माती वगैरे, म्हणजे जशी नदीची माती, घोड्याच्या पायाखालची माती, समुद्राची माती, राजवाड्याची माती, वारूळ जे असतं नागांचं आपलं त्याची माती, आणि हे असं सगळं काही आपलं म्हणजे गित्र वगैरे असतं ते, आणि सर्व औषधी, सर्व वनस्पतींच्या औषधी हे पण त्याच्यासोबतच आलेलं होतं. हे सगळं बसून घेतल्यानंतर ना घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते ना ती खूप छान असते, घरात लक्ष्मी येते. आणि आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी जर असेल तर ती पण दूर निघून जाते. म्हणून म्हटलं आता सध्याला आपण उंबरठा नाही बसवायचं, सगळे काही कामं प्रॉपर झाल्यानंतर, फर्निचर झाल्यानंतर आपण उंबरठा बसू, कारण की त्याला काही जास्त टाईम लागणार नाही नंतर. आणि पण आता कसं ना कलरचे डाग आणि ते सिमेंट आणि ते सगळं घरामध्ये रोजचं चालू होतं. आणि ते कसं उंबरठ्याला पाय लागून
कितीही सामान एवढं आणतं तो उंबरठ्याला सारखं पाय लागला असता आणि त्याची अवहेलना झाली असती. म्हणून मी उंबरठा पहिले बसवलाच नाही, नंतर बसवला. जेव्हा उंबरठा मी बसवला अक्षय तृतीयेच्या दिवशी, त्या दिवशी रविवार होता म्हणून आमची वास्तुशांतीचा प्रोग्राम रद्द झाला आणि सोमवारी करतात म्हणे, रविवारी वास्तुशांती प्रोग्राम वगैरे नाही करत म्हणून. तर आता इकडे वॉश बेसिन वगैरे आम्ही त्याचा सेटअप करून घेतला. तिथे पण मी स्टाईल लावून घेतल्या, कारण की आपण जेव्हा काही कपडे टाकतो किंवा बाहेरची बाल्कनी वगैरे जी आपण अशी धुतो वगैरे ना, तर पूर्ण भिंतीवरती पाणी पडतं ते खालच्या अर्ध्या भिंतींना. तर तिथे मी स्टाईल वगैरे लावून घेतलेली होती, जेणेकरून ओलावा वगैरे येणार नाही म्हणून. आणि तुम्ही बघू शकता आता हे मुलांचं स्टडी टेबल वगैरे आणि मिरर करून घेतला, कारण की त्यांच्या रूममध्येच ते तयारी करतील, त्यांचं कबड तिथे आहे, तर मग तयारी ही तिथेच व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून. आणि आता तुम्ही बघू शकता बाहेर पण आम्ही थोडंसं आपलं जे पॅनल असतात ना आपले, तर ते पॅनल लावून घेतलेले आहे, PVC जे पॅनल असतात ते. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये.